झेंडूची लागवड करताय आणि चुकीचं रोप निवडलं तर तुमचे 3 ते 4 महिन्याचं नुकसान होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे झेंडूच्या रोपाचं योग्य निवड कशी करावी। बरेचसे शेतकरी काय करतात की ज्या नर्सरीमध्ये स्वस्त आणि लवकर रोप उपलब्ध होईल अशा ठिकाणून रोप खरेदी करतात आणि नंतर बोलतात की रोपाची वाढ होत नाही आहे, रोपाचं फुटवे निघत नाही आहेत आणि फुलाची साईज निघत नाही आहे। मग याच्यामध्ये त्यांची चूक नाही आहे, त्यांनी रोप निवडताना दिरंगाई केलेली असते। मग आता आपण पुढच्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये रोपाची मुळं पांढरी आणि केसाळ असणं खूप गरजेचं आहे। रोपाचं पान हे हिरवं आणि चमकदार असणं गरजेचं आहे। पिवळं पान म्हणजे रोप अगोदरच तणावामध्ये गेलेलं आहे हे समजून घ्यावं। रोपाचा खोडाचा विकास आणि पानांच्या विकासामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर पानावर डाग असणं, खोडाची वाकडी वाढ असणं आणि लांबलचक रोप हे आजारी रोप असण्याचं लक्षण आहे। असं रोप शेतात आणूच नका। तुम्ही जर का या बारकाव्याच्या गोष्टी पाहिल्या तर तुम्ही या नुकसानीपासून वाचू शकता। रोप हे साधारणतः 25 दिवसाच्या अंतरातलं असावं। जास्त मोठं रोप म्हणजे रूट शॉक आणि कमी दिवसाचं रोप म्हणजे लावलेल्या दिवशीच मरगळ। मग आता या गोष्टी तुम्ही बारकाईने पाहिल्या। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या दिवशी आपण रोपाची लागण करतोय त्या दिवशीच आपण खत सोडलेलं आहे, त्याच्यामध्ये युरिया आहे। तर सावधान, तुम्ही रोपांचा विकास होण्याआधीच रोपाची मुळं जी आहे ती जाळणार आहात। अशा पद्धतीने लावणाऱ्या दिवशीच जर तुम्ही खत सोडत असाल तर रोपाची मुळं जळतात आणि फुटवे निघण्याआधीच किंवा विकास होण्याआधीच रोपाची वाढ खुंटते। मग तुम्ही या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रोपाची लागण केल्यानंतर पहिल्या 7 दिवसामध्ये आपण मुळांचा विकास कशा पद्धतीने करू शकतो आणि झाडाची योग्य वाढ निर्धारित करू शकतो। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा। धन्यवाद।